आता इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय? रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ चेंज इन प्राइस ड्यू टू रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ चेंज इन क्वांटिटी ड्यू टू प्राइस म्हणजे पर्सेंटेज चेंज इन डिमांड, पर्सेंटेज चेंज इन डिमांड ड्यू टू percentage change in price or percentage change in income, y म्हणजे काय? Income or percentage change in prices of related commodities. ही झाली सोपी इलॅस्टिसिटीची डेफिनेशन जी बुक मध्ये सांगितलेलं आहे. रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे तेच पर्सेंटेज वगैरे म्हणायचे, त्यांना प्रपोर्शनेटली म्हणायचंय. याच्या ठिकाणी तुम्ही 2-3 शब्द यूज करू शकता, प्रपोर्शनेटली, रिस्पॉन्सिव्हनेस, पर्सेंटेज, अजून 1-2 शब्द आहे त्याच्यासाठी. ओके, तर काय सांगता इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे? इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मीन्स पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू, याला काय म्हणायचं? ड्यू टू पर्सेंटेज चेंज इन प्राइस ऑफ दॅट कमोडिटी, percentage change in price of that commodity or percentage change in income of the consumer. कोणाचं? of the consumer. कस्टमर नाही, कोण? कंझ्युमर. or percentage change in prices of related commodities. समजली डेफिनेशन? पाठ होईल एक साथ म्हणतात माझ्या बरोबर. ओके, काय डेफिनेशन आहे? Elasticity of demand means percentage change in quantity demanded due to percentage change in price of that commodity or percentage change in income of the consumer or percentage change in prices of related commodities. झाली पण काय प्रॉब्लेम विचारता? नाही, समजलंय? ओके, आता जाऊयात पुढे. टाइप्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, याचे प्रकार पाहिजे आपल्याला. ओके, ते बुक बंद करा. तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस उघडा म्हणून त्याच्यात पेन्सिल वगैरे ठेवून द्या, ज्यावेळेस उघडा म्हणेल त्यावेळेस उघडा. इथं पहा, त्याच्यातले डेफिनेशन मी अजून शिकवले का नाही. इथं आपल्याला समजणं महत्वाचं आहे. वाचणं, समजणं आणि लिहिणं या तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. वाचून घेऊन, समजून घेऊन लिहिलेलं ते महत्वाचं असतं. तुम्ही वाचणं लिहिणं एवढ्या 2च गोष्टी करतात, बरोबर की नाही? वाचून समजून घेऊन लिहितात. नंतर तुमचं एखादं कॉलेजमधून जर लिहायला सांगितलं, का माहिती यांना उगाच्या उगा सांगते तर का करते, तर एखादं महानग असा असतो गाणी लिहून लिखाण काम चाललं असतं का नसतं? असतं. ओके, बघा ते असतं म्हणते म्हणजे त्याचं बी चालू, हिचं बी चालू. कसं असे गाणे ऐकत ऐकत काही शब्द गाण्याचे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मीन्स प्यार तुले प्यार, हेच मध्ये येणार ना असलं. तुम्हाला पेपर लेट व्हायचं कारण काय? एक तर इथं आठवतो उशिरा, लिहिता उशिरा. याचं कनेक्शन बरोबर जुळत नाही. ज्या वेळेस तुमचं माइंडचं आणि हँडचं कनेक्शन जुळून येईल, दोन्ही एक साथ चलतील एक्झाम मध्ये, त्यावेळेस तो विषयामध्ये तुम्हाला टॉप न्यायला कोणी अडवू शकत नाही. याचं पण कनेक्शन लागतं. आता याचं कनेक्शन कधी तुम्हाला याला साथ मिळणार? ज्यावेळेस याच्यामध्ये डेटा स्टोअर केलेला असेल. हा सीपीयू आहे आपला, याच्यामध्ये डेटा स्टोअर केला असेल तर पहिली तर आपली रॅम कमी आणि रोम पण कमी. हार्ड डिस्क आपली कमीच आहे ना. हार्ड डिस्क म्हणजे स्टोरेज आपला कमीच. नको ते स्टोअर करतो आपण डोक्यामध्ये, नको त्या गोष्टी. लहान हाय आम्ही इकडे गेलो, आंबा पाळायला गेलो, त्याचं डोकंच पडलं, हे स्टोअर होतं, हे विसरत नाही. पण मास्तर लहानपणापासून बुमलू सांगते, तुम्ही घरी जाऊन प्रयत्न करतात, ह्याला लक्षात ठेवायचं आपल्याला, ह्याला लक्षात ठेवायचं आपल्याला, ते लक्षात बसत नाही. टेम्पररी मेमरी असते तुमची, ती रॅम असते तुमची. रॅम पण बारीकच आहे तुमची. रॅम जेवढी जास्त वाढवता येईल तेवढी रॅम आणि रोम दोन्ही पण वाढवायचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. याचे 3 प्रकार. कशाचे 3 प्रकार? इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचे किती प्रकार? 3 प्रकार. आता हे 3 प्रकार पाहूयात आपण. याच्यातच दिले बरं प्रकार, सेपरेट बी दिलेले आहेत. याच्यातच 3 प्रकार दिलेले आहेत. तर याला आपण बायफर्केट करून लिहूयात. ओके, हा पहिला प्रकार, हा दुसरा प्रकार, हा तिसरा प्रकार. आता हा जो आहे ना, हा भाग घेतला, हा झाला पहिला प्रकार. हा कितवा टाईप झाला? फर्स्ट. हा झाला सेकंड टाईप आणि हा झाला थर्ड टाईप. म्हणजे याच्यामध्ये काय चेंज होतं? फक्त प्राइस.
याला कोणती इलॅस्टिसिटी म्हणणार? प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. पहा इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडला कसं प्रेझेंट केलं जातं? ई कॅपिटल डी स्मॉल ईडी. ओके, बेस मध्ये घेतलं जातं बेसिकली. ओके, असं घेतलं जातं ईडी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आता पहिला जो प्रकार आहे ती आहे प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. पहिला प्रकार कोणता? प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड शॉर्टकट लिहितोय. दुसरा प्रकार हा यील्ड. यील्ड म्हणजे काय? इन्कम. यील्ड म्हणजे काय? इन्कम. इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आणि तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, आणि प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आता याला जसं प्रेझेंट करतो, याला प्रेझेंट करतो आपण ईपीने, याला प्रेझेंट करतो ईवाय ने, आणि याला प्रेझेंट करतो आपण ईसी. समजते का प्रेझेंटेशन? नॉर्मली आपण ईडी इक्वल्स टू ईपी असं ट्रीट करतो. म्हणजे प्राइस इलॅस्टिसिटी म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं नॉर्मली ट्रीट करतो आपण. समजतंय ना काय सांगतो? ओके, नॉर्मल लँग्वेज मध्ये वापरलं जाते. आता बघूया तिन्हींचे प्रकार आणि तिन्हींच्या डेफिनेशन. काय पाहिजे? तिन्हींचे प्रकार आणि तिन्हींच्या डेफिनेशन. तर पहिली डेफिनेशन सांगितली होती पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस. That means price elasticity of demand. दूसरी डेफिनेशन percentage change in quantity demanded divided by percentage change in income of consumer. तीसरी डेफिनेशन percentage change in quantity demanded divided by percentage change in prices of related commodities. समजलं तीन प्रकार. आता हे दोन प्रकारचं तर आपल्याला सांगितलेलं टाईप तर पाहणार आहोत त्याचे. आता याचे प्रकार पाहू. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड समजलं का तुम्ही? प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड समजलं तुम्हाला? प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड समजलं? प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आता पहिल्यापासून डेफिनेशन पाहूयात एक एकाची. सांगताल दोघं सोबत पाहिजे आपण? ओके, चला डेफिनेशन. पहिली डेफिनेशन इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मीन्स पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू percentage change in price of that commodity or percentage change in income of the consumer or percentage change in prices of related commodities. यालाच आपण काय म्हणणार? प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय? पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू percentage change in price of that commodity. Income elasticity म्हणजे काय? Percentage change in quantity demanded due to percentage change in income of the consumer. आणि क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय? Percentage change in quantity demanded due to percentage change in prices of related commodities. आता याचे प्रकार त्यांनी अगोदर सांगितलेले. पहा कशा प्रकारे मेजर केलं जातं. तर ते मेजरच्या डेफिनेशन पण ह्या झाल्या, रूल पण हेच झाले. त्याचे जे फॉर्म्युले कॅल्क्युलेट करायचे ते हेच फॉर्म्युले झाले. त्याला वेगवेगळ्या प्रकारे पर्सेंटेज मध्ये चेंज करून रेकॉर्ड करू शकतो. जसं की सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आहे, याच्यामध्ये आपण वेगळ्याच प्रकारे याला आणखी दाखवू शकतो. जसं की डेल्टा क्यू अपॉन क्यू डिवायडेड बाय डेल्टा वाय अपॉन वाय. डेल्टा Q upon Q divided by delta Y upon Y. म्हणजेच पर्सेंटेज घेतो आपण याचं. हे जे करतो का म्हणजे पर्सेंटेज करतो आपण याचं. ह्याचा डिस्ट्रीब्युटेड व्हिडिओ म्हणजे आता Q घेऊया तिथं आपण. ओके, म्हणजे Q घेतल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. आता ही डेल्टा म्हणजे काय? तर दोन प्राइसेस असतात त्याच्यामध्ये. एक क्यू, दुसरी Q1. पहिली जी ओरिजिनल होती ती क्यू आणि दुसरी जी आली ती Q1 आली. याच्यामध्ये आता दोन जशा क्वांटिटी डिमांडेड होत्या तसे दोन इन्कम होते वाय आणि
Y1. मग आता इथं डेल्टा क्यू कसा काढणार आपण? डेल्टा क्यू म्हणजे चेंज इन क्यू. Q1 मायनस क्यू इज इक्वल टू डेल्टा क्यू. डेल्टा क्यू कसा काढणार? Q1 मधून क्यू मायनस केलं की आपल्याला काय मिळणार? डेल्टा क्यू. त्याला डिवायडेड बाय क्यू केलं आणि पर्सेंटेजचं बटन जर प्रेस केलं आपण आपल्या याच्यावरती कॅल्क्युलेट होते तर आपल्याला मिळतं डेल्टा क्यू पर्सेंटेज. पर्सेंटेज ऑफ डेल्टा क्यू. आता y डिवायडेड बाय y. आता या रूलला आता हे समजलं ना, y1 मायनस y. डेल्टा y कसा आला? y1 मायनस y. ओके. आता इथं घेऊयात आपण एक्सप्लेनेशन बघूयात. पुन्हा दुसरा रूल, डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू y अपॉन डेल्टा y. बरोबर. ओके. इथं डिवायडेशनचं साईन होतं त्यावेळेस डेल्टा वरही होतं. मल्टिप्लिकेशनचं साईन आलं तर हे काय होणार? इनव्हर्स होणार. हे काय होणार? इनव्हर्स होणार. हेच रूल याच्यामध्ये सांगितलेत. बाकी तुम्ही मॅथचे स्टुडंट जर असताल तर तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. नसताल तर त्या मुलांना 10वीच्या मॅथच्या रूल वरती बेसिकली समजून येऊ शकतं. त्याच्यात पण असेच रूल आहेत, फक्त पीच्या वायच्या ठिकाणी पी ठेवलेलं आहे. याच्यात पण असेच, याच्यात फक्त वेगळं जाणार. प्राइस जी घ्यायची आपल्याला अदर कमोडिटीज घ्यायची, डिमांड जी घ्यायची ती अदर कमोडिटी. म्हणजे टीची डिमांड घेतली तर कॉफीची काय घ्यायची आपल्याला? प्राइस घ्यायची त्याच्यामध्ये. ओके. तर आता एक एक कन्सेप्ट पाहूयात. सगळ्यात आधी इन्कम इलॅस्टिसिटी पाहूयात, म्हणजे नंतर आपल्याला प्राइस इलॅस्टिसिटीकडे जाताना संपूर्ण पार्ट प्राइस इलॅस्टिसिटीचा पाहता येईल. हे दोन आधी छोटे छोटे कन्सेप्ट संपून टाकू, नंतर आपण कशाकडे जाऊयात? प्राइस इलॅस्टिसिटीकडे. पेज नंबर 27 वरती या पुन्हा एकदा. It refers to the degree of responsiveness of a change in quantity demanded to the change in income only. Other factors including price remains unchanged. याच्यामध्ये काय चेंज झाले पाहिजे? फक्त प्राइस. हा एक पार्ट तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये टाकण्यासाठी मिळाला. अदर फॅक्टर रिमेन्स अनचेंज्ड. फक्त ओनली काय चेंज झालं पाहिजे त्याच्यामध्ये? इन्कम चेंज झालं पाहिजे. याच्यात पाहतोय आपण इन्कम इलॅस्टिसिटी पाहतोय. ओके. हा पार्ट पाहतोय आपण. याच्याकडे लक्ष द्या. So UI is equal to percentage change in quantity demanded divided by percentage change in income. मी काय वेगळे डेफिनेशन सांगितलं? डिवायडेड बायच्या ठिकाणी काय सांगितलं? फक्त ड्यू सांगितलं. ओके. सिम्बॉलिकली इन्कम इलॅस्टिसिटी EY म्हणजे काय? इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन Q अपॉन पर्सेंटेज चेंज इन Y. So is equal to delta Q upon Q divided by delta Y upon Y. Therefore is equal to delta Q upon Q into Y upon delta Y. Where delta represents change म्हणजे बदल. Q original demand, Y original income. Delta Q Q1 minus Q म्हणजे change in quantity demanded and delta Y change in income of consumer. संपली इन्कम इलॅस्टिसिटी. काय संपली? इन्कम इलॅस्टिसिटी संपली. आता एक्स्ट्रा नॉलेज साठी आपण तुम्हाला याचे प्रकार पाहूयात. याचे किती प्रकार पडतील? याचे 3, याचे 3. किती किती प्रकार पडणार आहेत? याचे 3, याचे 3. याचे म्हणजे कोणाचे? EY आणि EC. EY म्हणजे इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, EC म्हणजे क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ओके. चला आता याचे 3 प्रकार कोणते कोणते? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो. याचे कोणते? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो. आता हे त्याच्या पुढे नाव लिहिलेले. पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, झिरो इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. पहिलं दिलेलं आहे नॉर्मल गुड्स फॉर विच डिमांड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इन्कम. पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी कोणत्या गुड्ससाठी? नॉर्मल गुड्स, साधारण वस्तू ज्या असतात त्या प्रकारच्या वस्तूसाठी. ओके. पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी. इन्कम वाढलं त्या वस्तूची खरेदी पण काय होते? वाढते. जसे की फ्रुट्स, जसे काय असेल फ्रुट्स वगैरे असेल. तुमचे इन्कम वाढले की तुम्ही फळाकडे जास्त वळतात. फ्रूट खाल्ले पाहिजे, शरीराला चांगले असतात. इन्कम कमी नाही का करायचे खाऊन ती का करायचं खाऊ. ओके. म्हणजे इन्कम ज्या प्रकारच्या गुड्स असतात त्या प्रकारे नॉर्मल गुड्स. इन्कम वाढलं त्याची डिमांड पण काय होते? वाढते. एक समजण्यासाठी सांगितलं. गुड्स आता फ्रुट्स पेरिशेबल फॅक्टर मध्ये पण जाऊ शकतात त्याच्यामध्ये.
ओके, पेरिशेबल गुड्स म्हणून पण त्याला मेजर केलं जाऊ शकतं. आता निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी म्हणजे इन्कम वाढलं. आता इथं काय म्हणलं, इन्कम वाढ्या डिमांड पण वाढ्या, दोन्ही वाढ्या. इन्कम बी वाढ्या डिमांड बी वाढ्या. इथं इन्कम वाढ्या डिमांड कमी होईल. कोणत्या गुड्स? इन्फिरियर गुड्स, लोअर क्वालिटी गुड्स. ओके, याला कोणत्या गुड्स येणार? ज्या वेळेस तुम्हाला एक एक पार्ट समजायला लागतो त्यावेळेस तुम्ही स्वतः तयार करता डोक्यामध्ये, अरे हे कमी होते वाढते म्हणल्यावर हे कोणाला ऍप्लिकेबल होणार, याला इन्फिरियर गुड्स. ओके, इन्फिरियर गुड्स म्हणजेच कोणत्या? डिफेक्ट गुड्स म्हणजेच लोअर क्वालिटी गुड्स. झिरो इन्कम इलॅस्टिसिटी. आता पहा त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी इन्फिरियर और निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी. Inferior or goods for which demand decreases with increase in income of consumer. मी सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये, आपण याच्यामध्ये सांगायच्या अगोदरच तुम्ही सांगितलं मला याच्यात कोणत्या गुड्स येणार निगेटिव्ह. इन्कम वाढलं डिमांड कमी होणार, आणि इन्कम कमी झालं डिमांड वाढणार. ह्याच्याकडचा पावावर येणार. माहितीये ना, आपण पाहिलं ह्याच्याकडचा तो कशावर येत होता? पावावर. आणि त्याचा रेट वाढला की पण कशाकडे जात होता? म्हणजे पावाचा रेट कमी झाला की तो पावाची खरेदी कशी करायचा? कमी करायचा. तिकडे ब्रेड इन्फिरियर आहे, आपल्याकडे पाव म्हणले की चहा पाव असतो. ओके, आपल्याकडे पाव, त्यांच्याकडे जेवायला वापरतात तो एक मोठा पाव असतो त्यांच्याकडे. ते कधी चार्ली चॅप्लिनचा वगैरे तुम्ही कधी कार्यक्रम पाहिले तर त्याच्यात दाखवतात पाव वगैरे जास्त प्रकारे खाताना त्यांच्यामध्ये ते. चल पुढे क्रॉस इलॅस्टिसिटी, सॉरी झिरो इन्कम इलॅस्टिसिटी. आता तुमच्या पप्पाचं इन्कम 1 कोटी झालं सपोज. अटॅक यायचं तुम्हाला, पप्पा 1 कोटी झाले सांगाय नाही मला, विचारतोच पप्पाला घरी गेल्या गेल्या, द्या एखादी गाडी घरी घेऊन म्हणून. सपोज तुमच्या पप्पाचं इन्कम 1 कोटी झालं. सध्या जेवढं इन्कम आहे त्याच्यापेक्षा वाढलं ना, मंथली इन्कम म्हणतो मी. 1 कोटी मंथली इन्कम झालं. सध्या जेवढं आहे त्याच्यापेक्षा वाढलं ना. पप्पा आता मिठाचं पहिले 1 किलोचं पाकिट आणत असतील, आता 10 किलोचं पाकिट आणायला लागतील. खावा मीठ गरजेची वस्तू आहे, खा गोळ्या, खा दवाखान्यातल्या गोळ्या, खा गोळ्या, खा होत नाही. कोणत्या गोष्टी नेसेसिटी लागते तेवढ्याच घेतात, त्याच्यापेक्षा जास्त घेतात का? इन्कम वाढलं म्हणून घ्या वस्तू जास्त गर्दी असं होतं का? नाही. इन्कम कमी झालं म्हणून कमी करा. इन्कम तुमचं वाढू द्या नाहीतर कमी होऊ द्या. आता पुढच्या महिन्यात काय झालं, पप्पाचा एकच म्हणजे 1,000 रुपये पगार आला महिन्याभराचा. चालू वर्षात 1 कोटी आला म्हणजे चालू महिन्यात हीच पगार पुढच्या बाजाराला वापरायला होईल ती नाही. इमॅजिन करा, ज्या त्या महिन्याचा खर्च ज्या त्या महिन्यात संपवायचा. पुढच्या महिन्यात 1,000 रुपये पगार आला. आता बाप्पा मिठाचा पुढं तेवढाच आणतील का कमी करतील? तेवढाच आणतील ना. का? नेसेसिटी गुड्स आहेत. नेसेसिटी गुड्सच्या डिमांडवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम पडत नाही. कोणत्याही प्रकारचा परिणाम पडत नाही. याच्यासाठी मॅथचे रूल जर परफेक्ट असतील तर तुम्हाला विथ मॅथच्या रूल सोबत कॅल्क्युलेट करून दाखवतो. सपोज आपली डिमांड पहिली जी होती म्हणजे जी क्वांटिटी डिमांड होती ती पहिली 1 kgच होती, आणि प्राइस जी होती, सॉरी इन्कम ज्या वेळेस होतं तुमचं त्यावेळेस 1000 रुपीज इन्कम होतं असं समजा. ओके, डेलीच. नंतर काय झालं, I1 म्हणजे चेंज झालं, इथं झालं 2000 आणि Q1 किती राहणार? 1 kg राहिलं. मग आता आपली रूल मध्ये काय सांगितले आपल्याला? डेल्टा क्यू, पर्सेंटेज डेल्टा क्यू. पर्सेंटेजेस ह्यालाच घेऊयात आपण. डेल्टा क्यू इज इक्वल टू Q1 मायनस क्यू. Q1 किती आहे? 1 kg मायनस 1 kg इज इक्वल टू 0. आता डेल्टा वाय, Y1 मायनस वाय. Y1 किती आहे आपल्याला? 2000 म्हणजे इन्कम. ओके, Y1 Y1 किती आहे? 2000 मायनस Y 1000 इज इक्वल टू 1000. मग याला लिहूयात याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये. याचा आन्सर किती आले? 0. 0 डिवायडेड बाय 1000 किती येणार? आणि 1000 डिवायडेड बाय 0 तरी किती येणार? 0. इथं पण किती येणार? कोणाचं काय ऑब्जेक्शन याच्यावर? याचं फायनाईट येते का? याचं फायनाईट येते? त्याचं नीट विचार करून सांगा.
मोबाईल आहेत का तुमच्याकडे? मोबाईल, तो मोबाईल काढा 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 काढा. मोबाईल मधलं कॅल्क्युलेटर काढा. चला काढलं कॅल्क्युलेटर. ओके कॅल्क्युलेटर काढलं. 0 डिवायडेड बाय 1000 करा. नाहीतर कोणतीही संख्या घ्या. 0 भागिले कोणतीही संख्या घ्या. काय आलं? 0. आता ते इरेज करा सगळं, म्हणजे रिसेट करा परत ते, म्हणजे ओके. आता एखादी संख्या घ्या कोणती. इथं 1000 घेतलेली आपण. 1000 घ्या. हा डिवायडेड बाय 0 करा भागिले 0. काय ई आलं का त्याच्यावर? ई बघा तिथं कोपऱ्यात ई वगैरे येतं कुठंतरी. हा कॅन नॉट डिवायडेड बाय 0 म्हणजे त्यांना काय म्हणायचंय? नॉट एक्झिस्ट. मीन्स याचं कॅल्क्युलेशन एक्झिस्ट आहे परंतु ती व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूच शकत नाही. म्हणजे याला आपण म्हणतो एनफानाइट. याला काय म्हणतो आपण? एनफानाइट. ओके. इन्फानाइट म्हणजे काय? जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही. मग हे रूल मॅथ्स मध्ये बेसिकली लक्षात पाहिजेत. लाजा वाटल्या पाहिजेत. आपण मॅथ शिकतो ना, आपल्याला हे बेसिक माहिती नाही. याचं चिल्लर बेसिक आहे हे त्याच्यातलं. 0 ने डिवाइड केलं आणि 0 ला डिवाइड केलं तर 0 ने डिवाइड केलं तर इथं आलं इन्फानाइट आणि 0 ला डिवाइड केलं तर इथं आलं 0. शून्याला जर कोणत्याही संख्येने भाग दिला किंवा गुणाकार केला, शून्याला जर कोणत्याही संख्येने भाग दिला किंवा गुणाकार केला तर येणारं उत्तर हे 0 येतं. आणि जर शून्याने भाग दिला तर येणारं उत्तर हे इन्फानाइट असतं. समजलं? शून्याने भाग दिला तर उत्तर कसं येतं? इन्फानाइट. हे पुढे कॅल्क्युलेट करायचं. म्हणून तर 0 इन्कम इलॅस्टिसिटी म्हणजे काय? नेसेसिटीज गुड्स घेतल्या याच्यामध्ये आपण. कोणत्या गुड्स घेतल्या? नेसेसिटीज गुड्स. ओके समजला हा पॉईंट याच्यामध्ये. आता पुढचा टॉपिक क्रॉस इलॅस्टिसिटी. हे 3 प्रकार समजले. इन्कम इलॅस्टिसिटीचे 3 प्रकार कोणते कोणते? पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी मध्ये कोणत्या गुड्स? नॉर्मल गुड्स. दुसरा प्रकार कोणता? निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी. याच्यामध्ये कोणता? तिसरा प्रकार याच्यामध्ये कोणत्या गुड्स? ओके. आता आपल्याला कशाचं पाहायचं? क्रॉस इलॅस्टिसिटी पाहूयात आपण आता. ओके. It refers to a change in quantity demanded of one commodity due to change in the price of other commodities. Okay. Change in quantity demanded of one commodity. म्हणजे D of X जर चेक करत असेल तर P of Y चेंज होईल. म्हणजे डिमांड ऑफ X कमोडिटी अँड प्राइस ऑफ Y कमोडिटी तिथे आपल्याला समजायला पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये चेंज केलं थोडं. It refers to a change in quantity demanded of one commodity due to change in percentage change in price of other commodities. ओके समजलं इथं. आता रिलेटेड गुड्सच्या ठिकाणी काय म्हणायचं? वन ऑदर. एका कमोडिटीची डिमांड चेंज झाली, दुसऱ्या कमोडिटीची प्राइस चेंज झाल्यामुळे. ओके. It refers to a change in quantity demanded of one commodity due to a change in price of other commodity. Complementary goods or substitute goods. कोणत्या गुड्स साठी नियम लागू केला आहे? कॉम्प्लिमेंटरी गुड्स, सबस्टिट्यूट गुड्स आणि नो रिलेशन. ओके चला तर याच्यामध्ये बघूया. सिम्बॉलिकली पर्सेंटेज डेल्टा ए डिवायडेड बाय पर्सेंटेज डेल्टा पी ऑफ बी म्हणजे डिमांड ऑफ ए, प्राइस ऑफ बी. ओके. टी कॉफी. जर डिमांड टी ची चेक केली तर प्राइस कोणाची चेक करायची? कॉफीची. ओके. याच्यामध्ये तेच त्याच्यामध्ये सांगितले पुन्हा डेल्टा क्यू ए अपॉन डेल्टा क्यू ए अपॉन क्यू ए डिवायडेड बाय डेल्टा पी बी अपॉन पी. वायच्या ठिकाणी आता काय ठेवला? पी बी ठेवलाय. पी नाही ठेवला. काय ठेवलाय? पी बी. डेल्टा पी बी अपॉन पी बी. आता मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं तर डेल्टा क्यू ए अपॉन क्यू इंटू पीबी अपॉन डेल्टा पीबी. ओके. वेअर ॲज यू शुड नो वरती याच्यात पण किती प्रकार? 3. सेम कसे? पॉझिटिव्ह ईसी, निगेटिव्ह ईसी आणि 0 ईसी. याच्यामध्ये कोणते कोणते पाहिले? पॉझिटिव्ह ईवाय, निगेटिव्ह ईवाय,
0E1. समजलं इथपर्यंत? आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गुड्स येणार? आता सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मध्ये काय होतं, दोन्हीही अप्पर साईडला जात असतील किंवा दोन्हीही लोअर साईडला जात असतील तर हे रिलेशन झालं पॉझिटिव्ह. म्हणजे आता इथं आपण काय घेतलंय, डिमांड ऑफ ए कमोडिटी. काय घेतलं आपण इथं, डिमांड ऑफ ए कमोडिटी. मग काय झालं याच्यामध्ये, एच्या ठिकाणी टी ठेवूया तिथं आपण आणि प्राइस ऑफ बी जी आहे तिथं कॉफी ठेवूया. ओके, मग आपण या पर्सेंटेज डेल्टा percentage change in demand of tea due to percentage change in price of coffee. Okay, percentage change in price of coffee. आता कॉफीची प्राइस 10, टीची प्राइस 10 होती पहिली आणि दोघांना क्वांटिटी डिमांड होती 100. प्राइस जी चेंज झाली ती प्राइस चेंज झाली कॉफीची. प्राइस चेंज झाली कॉफीची, प्राइस झाली 15 रुपये कॉफीची चेंज. 10 वरून कॉफीची प्राइस काय झाली, वाढली. आता आपण जर प्राइस इलास्टिसिटी मध्ये असतो तर फक्त डिमांड आपण कोणाची पाहिली असती, कॉफीचीच पाहिली असती. आता प्राइस इन्क्रीज झाली म्हणल्यावर डिमांड काय होणार, याची डिक्रीज होणार. आपल्याला कॉफीच पाहायचं नाही. आता आपल्याला कोणाचं पाहायचं, प्राइस कॉफीची इन्क्रीज झाली, टीची डिमांड 150 वर गेली, याची डिमांड 50 वर राहिली. याची डिक्रीज झाली का इन्क्रीज झाली हे नाही पाहत बसायचं आपल्याला. याला आपल्याला पाहायचं नाही, एवढ्या पोर्शनला आपल्याला पाहायचं नाही. मग याची जी प्राइस इन्क्रीज झाली, प्राइस इन्क्रीज झाल्यामुळे टीची डिमांड पण काय झाली, इन्क्रीज. आता याची प्राइस जर 5 रुपयावर आली तर टीची डिमांड 50 वर आली समजा. म्हणजे याची प्राइस डिक्रीज झाली, एका वस्तूची किंमत डिक्रीज झाल्यामुळे सबस्टिट्यूट गुड्स पाहतोय. कोणत्या गुड्स पाहतोय आपण, सबस्टिट्यूट. एकतर हे नाहीतर ते. सपोज तुमच्या घरी जर पाहुणे आले आणि पाहुण्यांना जर तुम्ही विचारलं काय घेणार, चहा, कॉफी, ते काय म्हणाल, जे तुम्हाला द्यायचे ते द्या. काय एखादा पाहुणा म्हणतो असं, चहा बी आणा, कॉफी बी आणा, 2-2 कप आणा मला, असतो का असा एखादा पाहुणा? नसतो ना घरात. ओके, आपणच असतो आपल्या घरात. चहा बी असेल तर चहा बी प्यायचा आहे. आता जसं की एखाद्या वेळेस उपास येतो नवरात्रीमध्ये, काही जण उपास पकडायचा म्हणून पकडत नाही, त्यांना काही देणं घेणं नसते उपास. मग कशासाठी पकडते, ते रताळे, साबुदाणा खिचडी, हे जे खाद्यपदार्थ असतात ते चिप्स वगैरे, ह्याच्यासाठी उपास पकडणारे मेंबर जास्त असतात, स्पेसिफिकली मुलींमध्ये. खरंय का खोटे? पोरं काय त्याच्याकडे आईला सांग, आई मला बी खिचडी खायची, मला बी जास्त कर. पोरांचं डायरेक्ट सांगून टाकते ना, पकडतच नाही तुम्ही तर चिप्स कुरकुरे खाता नाही. तुम्ही गप्पा इथं नाही म्हणते आणि घरी गेल्यावर उपास पकडते, बरोबर पकडायचं त्या टायमिंगला. ओके, तर याच्यासाठी आता समजलं तुम्हाला, एकाची किंमत वाढली तर दुसऱ्याची डिमांड वाढते. कॉफीची प्राइस जर वाढली तर टीची डिमांड वाढणार, कॉफीची प्राइस कमी झाली तर टीची डिमांड पण काय होणार, कमी होणार. म्हणजे वाढलं कमी झालं, रिलेशन कसं याचं, पॉझिटिव्ह रिलेशन. ओके, कसं रिलेशन आलं, पॉझिटिव्ह. म्हणजे इथं कोणत्या गुड्स येणार, सबस्टिट्यूट. कोणत्या गुड्स येणार, सबस्टिट्यूट. आता इथे येऊयात कॉम्प्लिमेंटरी. जिथं 2 वस्तू एकत्र करून एक गरज पूर्ण केली जाते. इथं 2 वस्तू असतात, एक गरज पूर्ण करायला कोणती एक वापरू शकतो. इथं गरज 1, वस्तू 2, त्याच्यापैकी वापरू किती शकतो, कोणती. इथं गरज 1, वस्तू 2, एक गरज पूर्ण करायला कितीची गरज आहे, 2ची पण गरज आहे. इथं 2 वस्तू होत्या एक गरज पूर्ण करायला, इथं 2 वस्तू आहेत एकच गरज पूर्ण करायला, पण इथं सबस्टिट्यूट होत्या, दोन्हीपैकी कोणतीही एक होती, इथं दोन्हीही पाहिजे. त्याला जॉईंट केलं पाहिजे, एकत्र केलं पाहिजे. मग आता जसं की पेट्रोलच्या किमती वाढत चालल्या. ज्याच्याकडे 2 व्हीलर वगैरे दिले असतील घरच्यांनी, जा 2 व्हीलरवर जात जा, येत जा. पेट्रोलच्या वेळेस 80 रुपये, 85 रुपये, 87 रुपये लिटर असताना 80, 85, 87 पर्यंत काय म्हणत नव्हते घरचे, 90 पर्यंत बी काय म्हणले. आता पप्पांना जसा आकडा दिसला असेल 98.5, 98 रुपये 50 पैसे, तसं तुमची गाडी बाहेर पडणं बंद झालं असेल. जे नवीन माणसं गाडी घेणार होते मुलांना, त्यांनी गाडी घ्यायचंच कॅन्सल केलं असेल. नाहीतर ते सबस्टिट्यूट गुड्सकडे पळतात. इलेक्ट्रिक मोटरसायकल याच्याकडे पळतील, बॅटरीवरचे, त्यालाच इलेक्ट्रिक मोटरसायकल.
प्राइसेस वाढायला लागले म्हणून टू व्हीलरच्या आणि कारच्या डिमांड कशा व्हायला लागल्या? कमी व्हायला लागल्या. म्हणजे याचं रिलेशन पॉझिटिव्ह आहे का अपोजिट आहे? प्राइसेस वाढल्या तर डिमांड काय होते? इकडची कमी होते. प्राइस कमी झाली, अचानक सपोज अटॅक येईल एखाद्याला, मी आधीच सपोज म्हटले, अचानक तुम्हाला कळालं उद्या पेट्रोल 30 रुपये लिटर झालं, आता टाके फुरले तर चला आता काय का, म्हणजे 100 रुपयात आधी तुम्ही किती लिटर घेत होतात? 1 लिटर. आता किती लिटर येईल? 3 लिटर प्लस वरी काही पॉईंट वाढतील त्याचे, 10-15 पॉईंट वाढतील त्याच्यामध्ये. ओके, 15 पॉईंट येतील त्याच्यामध्ये. मग आता काय दुरळा आता जाळ दूर सगळं पेट्रोलच्या किमती. त्याच्या आधी एक शब्द वापरला होता, कोणता? सपोज. स्वप्नात होतात तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कळालं. आता तुमच्या पेरेंट्सला तुम्ही जर गाडी घ्यायला गेलात, पेट्रोलची गाडी, तुमचे पेरेंट्स तुम्हाला देतील का? नाही. कारण ते पेट्रोलच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत, ती गाडी नाही. आता माणसं काय करतायत? सबस्टिट्यूट फाइंड आउट करतायत. काय सबस्टिट्यूट? पेट्रोलला सबस्टिट्यूट काय होतं? एकतर डिझेल होतं, पेट्रोल वाढले, डिझेल बी वाढले. अजून काय सबस्टिट्यूट काढलं त्यांनी? आता सीएनजी. आता माणसं कशाकडे वळतायत? सीएनजी कडे वळतायत सगळ्यात जास्त. ओके, सीएनजीचे कस्टमर वाढायला लागले ना, ते सबस्टिट्यूट मध्ये गेले. पण कॉम्प्लिमेंटरी मध्ये पेट्रोलच्या प्राइसेस वाढल्यामुळे पेट्रोल कारची डिमांड काय होणार? कमी होणार. सीएनजी कारची वाढेल, ती वेगळी, ती सबस्टिट्यूट मध्ये गेलं. पण पेट्रोल कारची डिमांड काय होणार? त्याच्यामध्ये कमी होणार याच्यामध्ये. ओके, म्हणजे हे जे रिलेशन आहे कॉम्प्लिमेंटरी गुड्स साठी कोणतं येणार? निगेटिव्ह क्रॉस इलॅस्टिसिटी. कोणत्या गुड्सला येणार? कॉम्प्लिमेंटरी. आणि नो रिलेशन. मी म्हणलं सांगा, दुधाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोलच्या किमतीवर काय, पेट्रोलच्या डिमांडवर काय परिणाम झाला? काय होणार आहे का? चहाची किंमत वाढल्यामुळे तुमच्या कॉलेजच्या फीज मध्ये काय परिणाम झाला? चहाची किंमत वाढली म्हणून शाहू कॉलेज म्हटलं तेव्हा तुमचं कॉलेज म्हटलं की आपण याची फीज कमी करू, यावर्षी फीज तुम्हाला माफ होतं का? नाही. रिलेशन आहे का एकमेकांमध्ये? तर हे होतं क्रॉस इलॅस्टिसिटी. क्रॉस इलॅस्टिसिटीचे किती प्रकार? 3. इन्कम इलॅस्टिसिटीचे किती प्रकार? 3. आता येऊयात आपण आपल्या मेन टॉपिक कडे, प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. वास्ट टॉपिक आहे, एकदा समजला की प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्यावरती मॅक्झिमम टॉपिक कव्हर होऊन जाईल आणि हा टॉपिक इथं तुमचा संपायच्या मार्गावर येईल एकदा प्राइस इलॅस्टिसिटी संपला.